विकास समाचारमध्ये आपले स्वागत। कॉलेजला दांडी मारून धरणावर गेला आणि पोहण्याच्या नादात विद्यार्थ्यांनी जीव गमावला। गेल्या 15 दिवसांमध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये खूप वाढ झाली आहे। पुण्यातील मावळ तालुक्यात अनेक पर्यटक फिरण्यासाठी येतात। त्याच दरम्यान अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे। त्यातच कासार साई धरण परिसरामध्ये 5 विद्यार्थी फिरण्यासाठी गेले होते। ते धरणाच्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरले, मात्र त्यातील एका विद्यार्थ्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे। या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। सारंग डोळसे असे बुडून मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे। तो पिंपरी चिंचवड परिसरातील काळेवाडी इथल्या MS महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे। कॉलेजला दांडी मारून हे 5 मित्र कासार साई धरण परिसरामध्ये फिरण्यासाठी गेले असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच शिरगाव परतवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर त्यांनी रेस्क्यू टीमला पाचारण केले। यावेळी वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र, लोणावळाचे निलेश संपतराव गराडे, कुणाल दाभाडे, आविष्कार भिडे, सुशांत नगिणे, विकास दोडी यांनी रेस्क्यू करत विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले। हे 5 मित्र धरण पाहण्यासाठी आले होते, मात्र पाणी पाहून त्यांना खेळण्याचा मोह आवरला नाही। पाण्यात उतरताच ते खोल पाण्यात गेले। या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सारंगचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। मित्रांनी आरडाओरडा केला, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही। स्थानिक नागरिकांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केले। त्यानंतर पोलिसांनी शोधकार्य सुरू केले। सारंगचा मृतदेह रेस्क्यू टीमने बाहेर काढला। शवविच्छेदनासाठी तो मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। धरण परिसरामध्ये फिरायला गेल्यावर पर्यटकांनी आपल्या मोहाला आवर घालणे गरजेचे आहे। फिरायला जाताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।